इथे मात्र सर यश उद्ध्वस्त एच जे ऑन फायर. मराठा टायगर्सला लागलेला मोठा झटका. ऋतुराज बाबर आता मात्र मॅन मैदानाच्या आत. ऋतुराज बाबरचा विचार केला, स्वतः कर्णधार आहे, आता कर्णधार विरुद्ध कर्णधार. मला वाटतं या मॅच मध्ये सोनू माने आले होते टॉसला, त्यामुळे एच जे कर्णधार नव्हते, त्यामुळे आता कर्णधार काय करणार याकडे लक्ष आहे. ऋतुराज बाबरकडे खूप चांगली फलंदाजी, नो डाऊट चांगले फटके त्यांच्या म्यानात आहेत. इथे मात्र हा चेंडू स्लो वन होता, सिंगल मात्र मिळेल. एक धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केलाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 5. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मोठी नाही, 76 धावा 7 षटकात. परंतु ही मॅच जरी आपण पाहतोय मराठा टायगर्सची आणि जय मल्हार स्पार्टनची चालू असली तरी सध्या धगधग ही विकेची वाढते. मोठा फटका आहे, चेंडू हवेत आणि चेंडू सीमा पार. इथे मात्र राकेश निकमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला आणि टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रम करतो हे मात्र सांगितलं. फलंदाजांनी चेंडू सीमा पार, षटकार, धावसंख्या फलकार 11. चांगली गोलंदाजी, व्हॉट अ बॉलिंग, डॉट बॉल. 11 रन ऑन बोर्ड. 11 चेंडू 11 धावा आणि 1 विकेट. काय कमालीची गोलंदाजी हाताळली टीम जय मल्हार स्पार्टन्सनी. पॉवर प्ले ऑन आहे. शॉर्ट बॉल होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे का? दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. इकडे धावचीची संधी आणि फलंदाज पाल बाल बचे. ऋतुराज बाबर वाचलाय. 2 षटक 13 धावा आणि आता समीकरण म्हणते येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि धावा हव्या आहेत 63. 30-63. इथून मात्र काय पाहायला मिळेल? कुठल्या गोलंदाजाला डीकेला पुन्हा एकदा 5 रन करण्यात येईल. ऋतुराज बाबर स्ट्राईक वर असेल. 30-63 सामना मी म्हणेल की रंगतदार आहे. कारण जरी इथून कॅल्क्युलेशन्स आपल्याला अजूनही मला नाही वाटत की कॅल्क्युलेशन काही बदललेत. इथून चांगल्या मार्जिननी जिंकावं लागेल हे सध्या जय मल्हार स्पार्टन्सना टार्गेट असणार आहे. आणि पाहायचं काय होईल एकंदरीत. त्या 125 धावा जर आपण पाहिल्या त्या 125 धावा खूप महागड्या ठरल्या सकाळच्या सत्रात आणि त्या 125 धावा इथे मात्र खूप इम्पॅक्ट टाकून गेल्या त्या मॅचवर. मराठा टायगर्स डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील होत आहे परंतु अपील मध्ये दम नाही. गुड बॉलिंग. आणि आपण आम्ही म्हणतो की ऐसे ही नहीं धूप में बाल सफेद किए. खूप अनुभव आहे डीके सरांच्याकडे आणि ते दाखवत आहेत. फलंदाजाला लीड करतायत. खूप चांगली गोलंदाजी. शॉर्ट बॉल होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे तो मात्र थोडासा धडपडतोय परंतु एकच धाव. चांगली गोलंदाजी. पंचांना मात्र इकडे थोडंसं एक्सरसाइज करायला भाग पडले मोहसिन सरांना. कारण तुम्हाला आपण पाहतो खेळाडू जे चाणाक्ष असतात तेवढे पंचांनी राहावं लागतं कारण चेंडू कधी कुठून येईल सांगणं कठीण आहे. 14-1 सध्या तरी बॉल टू रन धावा चालू आहेत. चांगली गोलंदाजी डीके. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. डॉट बॉल.
एक षटकार जरी आला असला तरी सुद्धा काय गोलंदाजी कमालीची केलंय. 14-1. इथून मात्र रिक्वायर्ड रन रेट 14च्या आसपास. मोठा फटका खेळायचा होता आणि इथे षटकार. राकेश निकम पुन्हा एकदा 500+. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे ती 20. 16 चेंडूंचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी अजून तरी हाताळली आहे, परंतु राकेश वन मॅन आर्मी सारखा लढतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव घेताना पाहायचं. इकडे मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20-22. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. सध्याचा करंट रन रेटचा विचार केला ना तर तो 7-8च्या आसपास आहे आणि रिक्वायर्ड रन रेट कडे जर जाल तुम्ही तर तो 13च्या आसपास आहे. लास्ट बॉल डीके चांगला आतापर्यंत गोलंदाजी हाताळली होती. 11 चेंडूत 12 धावा दिलेत. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सोडला. इथे मात्र झेल सोडला आणि 2 धावा दिल्या. षटक संपते. ते मात्र इकडे तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वन शॉट म्हणजे एकच धाव मिळेल. 23 धावा. आणि आता समीकरण म्हणते येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा हव्यात 53. 24 चेंडू 53 धावा डी चे. सोनू मानेचा पहिला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट. 23 चेंडू 53. परंतु इकडे डोक्यावर आहात आम्ही पाहिला इथे या बाजूला. मी टायगर्स कडे बघतच नाहीये. माझं सध्या लक्ष अक्कीकडे विकेकडे त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. कारण जेव्हा जेव्हा विकेट जाईल ना तेव्हा तेव्हा लक्ष यांच्याकडे येणार आहे. कारण त्यांना पाहिजे की ही मॅच वन साइडेड जाऊ द्या. जर तसं झालं तर त्यांचा रस्ता मोकळा होईल. परंतु मॅच मध्ये काही वेगळं पाहायला मिळते. नवीन फलंदाज रोहित आरपी याच्यावर खूप मोठी धावमधल असणार आहे. रोहित इकडे मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला. डॉट बॉल. ओ नो नो. 23 वर 2. काय मॅच चालू आहे. रिक्वायर्ड रन रेट 15च्या आसपास. आता या मॅच मध्ये खरी मजा आहे. कारण या मॅच मध्ये जय मल्ला स्पार्टन्सनी जे प्रेशर आहे ते क्रिएट करायला सुरुवात केलंय. डाऊन द ट्रॅक आले. पुन्हा एकदा डॉट. आणि सोनू सांगतोय तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय. आज कॅप्टन आहे आणि कॅप्टनला आपण नेहमी म्हणतो कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेहमी आपण म्हणतो. आणि या मॅच मध्ये तसंच काहीतरी पाहायला मिळतंय. डॉट बॉल. 21 चेंडू 53 धावा. मॅच बदलतंय. डाऊन द ट्रॅक आले. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे सुजित. व्हाट फिल्डिंग. हे मात्र आज पाहायला मिळेल. सुजित कदम समर्पण देत आहेत. वेल फील्ड. एक धाव महत्वाचे. 2 धावा आल्या. 4 चेंडू झालेत. आता समीकरण बदलते. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय फिल्डिंग. सुजित कदम व्हॉट ते म्हणतात ये तर मेरे दाहिने हात का काम आहे. आणि त्याच पद्धतीने त्याने तो चेंडू अडवलाय. चेंडू हवेत आहे. एजे तिकडे आहे. तो चेंडू तेही म्हणतात ये मेरे दाहिने हात का खेळ आहे. पुन्हा एकदा चेंडू एका हाताने पकडला जातोय.
धावसंख्या फलकावर आहे 26. लास्ट बॉल 26 धावा. समीकरण म्हणते आता 19 चेंडू आणि धावांचा विचार केला तर धावा हव्या 50. 19-50 सध्याचं समीकरण. मोठा विकेट येऊ शकतो. ब्रेक विकेट. ज्या स्पॉन्सर्स म्हणजे जयमाला चे स्पॉन्सर्स सचिन सर, सचिन पवार सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक कॅप्टन सोनू मान यांच्यासाठी. आता समीकरण म्हणते 18-50. 18 चेंडू 50 धावांची गरज. 18 चेंडू 50 धावा. प्रतीक पण अजूनही माझ्या ज्या नजर आहेत ना त्या रोहितवर आहेत. रोहित असा खेळाडू आहे जो सामन्याचं चित्र पालटू शकतो. जे सतीश जगताप या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. 18-50 मॅच कुठे जाणार. इकडे मात्र खराब चेंडू फायदा उचलला. कॅच राहुल कॅच सोडत नाही. बिग ब्लो. त्या राहुलने हा कॅच काय पकडलाय आणि राहुल साठी हे 500 रुपयाचं पारितोषिक सचिन पवार सरांकडून. नाद करायचा नाही असं त्यांनी म्हटलंय. सध्या 17 चेंडू 50 धावा. आता या मॅच मध्ये नादच नाद आहे कारण ही मॅच नादखू आहे. कारण या मॅच मध्ये कोणाचं भविष्य पुढे घेऊन जाणार. मग तो सरस्वती किंग पुढे जाणार की जयमल्ला स्पार्टन्स पुढे जाणार हे दोघांचं भवितव्य या मॅच वर आहे. आणि राहुल काय कॅच पकडला. या आधीचा लॉलीपॉप सोडला परंतु हा चांगला पकडला. चला पुन्हा एकदा जे पुन्हा एकदा चेंडू हवेत. हा मात्र फटका बघा जायचो होतो कुठे आणि चेंडू गेलाय कुठे. चौकार 4 धावा. धावसंख्या फलकावर 30. 16 चेंडू 46 धावा. 16-46 सामना अजूनही दोन्ही संघांकडे वन साइड नाही आहे अजूनही. इकडे मात्र रिव्हर्स खेळायचा होता. वाईड नाही देणार कारण तुम्ही स्टान्स बदललाय नो डाऊट. पण तेच सांगताय तुम्ही स्टान्स बदलल्यावर वाईड कुठला द्यायचा. डॉट बॉल. इकडे मात्र समीकरण बदलते. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पुन्हा एकदा डॉट. समीकरण बदलते आणि समीकरण म्हणते आता येणारे 14 चेंडू 46 धावांची गरज आहे. 14 बॉल्स रिमेनिंग 46 रन्स रिक्वायर्ड. व्हॉट अ बॉलिंग. परंतु यावेळी थोडासा बाहेर जास्त आहे वाईट. सतीश जगतापचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी हाताळलाय. याही पुन्हा एकदा वाईट. 2 चेंडू लगातार वाईट. आता समीकरण बदलतंय. 14 चेंडू 44 धावा. 14 चेंडू 44 या मॅच मध्ये काय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि हा षटकार सिक्सर. खराब चेंडू.
लास्ट बॉल आहे या षटकातील. 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू 38 धावा, 2 वाईड आणि त्यानंतर षटकार, म्हणजे एकाच चेंडूत 8 धावा आल्या. 13 चेंडू 38. महागड षटक पडतंय कारण या षटकात चौकार, षटकार, वाईड्स, धावा मात्र जास्त गेलेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. तिकडे सुजित आहेत, स्वतः सुजित जातील. खराब क्षेत्ररक्षण. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 दिल्या आणि आता समीकरण बदलते. 12 चेंडू 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावा. 12 balls remaining. 36 runs required to win the match. 12-36. कोणाकडे जाणार? हे षटक थोडंसं महागडं ठरलं कारण 18 मध्ये 50 हव्या होत्या. या षटकात 14 धावा आल्या. चला थोडासा घाई करा, पुशअप करा. कुठला गोलंदाज ही गोलंदाजी घेऊन येणार? जर आपण रन रेटचा विचार केला ना तर -501 वर आहे टीम जय मल्हार स्पार्टन्स आणि प्लस 2.6 काही 76 कडे आहे हा सरस्वती किंगचा संघ. त्यामुळे या मॅच मध्ये अजून जे काही विश्लेषण आहे ते आपण मॅच संपल्यानंतरच सांगू शकतो कोणता संघ हा सुरक्षित झालाय. विकेच्या चेहऱ्यावर स्माइल बघा. 12-36. सुजित कदम पहिला चेंडू. वॉटर बॉलिंग, डॉट बॉल. 11-36. 11 चेंडू 36 धावा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटचा फेवर आला नाही. पहिली धाव मिळेल. सोनू आहे तिकडे मात्र चेंडू फील्ड करेल. आता समीकरण म्हणते 10 चेंडू 35. 10 चेंडू 35 धावा. स्पार्टन्स कडून इकडे 15 ते 20 धावा कमी झाल्या कारण सुजित लवकर बाद झाला आणि त्यानंतर समीकरण बदलले. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. डॉट बॉल. चेंडू झाले आतापर्यंत 3. समीकरण म्हणते 9 चेंडू 35. रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 24च्या आसपास, 23-24च्या आसपास. मोठे फटके हवे. तिथे मात्र मराठा टायगर्स पुणेला जर हा सामना जिंकायचा आहे. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. डॉट बॉल. 4 चेंडू झालेले आहेत. सुजित कदम च्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अप्रतिम. आठ चेंडू 35 धावा. इथे बॅटची आतील कडा जे धावतात आणि शिंदे साहेबांनी चेंडू फील्ड केलाय, थ्रो केलाय, तोपर्यंत 2 धावा. 7 चेंडू 33 धावा. 7 balls 33 रन्स. इथे मात्र अजूनही दिलो की धडकन बढ़ती हुई. धक 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 धक. सामना कुठे जाणार? सामना तर जवळजवळ या मॅच मध्ये मी अजून तरी म्हणतो 60-40 सध्या चालू आहे. परंतु इथून जर 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक. लास्ट बॉल या षटकातील. व्हॉट अ बॉलिंग. सुजित कदम काय गोलंदाजी. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. काय कमालीची गोलंदाजी. 6 चेंडू 33 धावा. पहा आता खुर्चीवरून आता उठवण्यासाठी भाग पडलाय त्यांनी. 6-33. काय होणार? आमची अक्की विचार करतायत आज 6-33 ही गरज आहे. 6-33. 43 ऑन बोर्ड. 43 झालाय. 43. पहा 43 झालाय तरी तिकडे नाखुशी आहे कारण त्यांनी कॅल्क्युलेशन आधी काढलाय किती मध्ये थांबवायचं होतं त्यांना. तेव्हा अक्की बघा, अक्कीच्या चेहऱ्याची स्माइल सांगते की त्याला माहित होतं की कितीपर्यंत त्यांना रोखायचं होतं, कुठे त्यांना जायचं होतं. सामना जर हा सामना जर
प्रतीकने जिंकवला तर सचिन गाडगे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 6-33 शेवटचे षटक गोलंदाजी मार्क पर राजू. 6-33 खूप क्लोज मॅच जाणार आहे. म्हणजे जेव्हा पॉइंट्स टेबल क्रिएट होईल ना तेव्हा काहीतरी मी म्हणेन ना 0.0 मार्कने असा मॅच कोणाकडे जाणार आहे हातातून. पहिला चेंडू वॉड बॉलिंग डॉट बॉल डॉट बॉल. 5 चेंडू 33. 5 चांगला चेंडू आहे. फलंदाज रिप्ले मध्ये पाहिलाय नो डाऊट चांगला चेंडू आहे. फलंदाज कुठून खेळतोय बॉल. 5 चेंडू 33. कृपया पंचांची कोणीही वाद घालू नये किंवा आर्ग्युमेंट करू नये प्लीज. लोअर फुल टॉस होता इकडे मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. आता समीकरण म्हणते 4 चेंडू 32 धावा. 4-32. 4 चेंडू 32. 4 चेंडू 32 धावा. काय मॅच आहे. ह्या आधी अशी कधी गोलंदाजी पाहिलीच नव्हती आम्ही जयमल्ला स्पार्टनची. What the bowling dot ball. 3 balls remaining. 32 required. 3-32. पुन्हा एकदा चांगला चेंडू 2-32. दोन चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. 1-32. हो इकडे बघा अक्की उठलेत. विकी पण उठलेत. 1-32 लास्ट बॉल. 1 चेंडू नंतर सर्वजण धावाधाव होणार आहे. आता मॅच कुठे जाणार. वॉट द बॉलिंग परंतु हा वाईड आहे. विकेट. आता 1 चेंडू 31 धावा. एक चेंडू 31. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आहे आणि हा षटकार 6.